आपण पाहत आहात GS9 न्यूज। महाशिवरात्री महोत्सव सोहळा बोदवड येथे एक वारकरी हनुमंताच्या चरणी ग्रुप बोदवड यांच्याकडून फराळ वाटप करण्यात आले। यावेळी फराळाचे वाटप करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात सर्वांनी फराळाचा लाभ घेतला। जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे। मोटरसाइकिल बाजूला ती गाडी जे काळा भागा ती गाडी मोठी आयशर वाईट आहे सर काळा भागा 8975 तुमचं झालं असेल तर कृपया गाडी काढून घ्या। गाडी आपण पाहत आहात GS9 न्यूज। मालपूर येथे संत सावता महाराज मढीसाठी 15 लाख निधी मंजूर। मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आडगाळे। सिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे संत सावता मढी मंदिरासाठी 15 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आले असून भूमिपूजनाचे कार्यक्रम आज मालपूर दरबार गडाचे राजे दीपाल सिंगजी रावल व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महावीर सिंग रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। श्रीफळ फोडून गणपतीची आरती करण्यात आली। भूमिपूजनाचा सोहळा पार पाडण्यात आला। नंतर सर्वांचे सत्कार करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट दीपाल सिंग रावल हे लाभले होते। त्याप्रसंगी माळी समाजाचे श्रावण हिरे, मालपूर सरपंच मच्छिंद्र शिंदे, माजी उपसरपंच जगदीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलास माळी तसेच तुकाराम माळी, बापू महाराज, पांडुरंग सूर्यवंशी, परमेश्वर माळी, पत्रकार प्रभाकर आडगाळे, गोपाल कोळी व समस्त माळी परिवार उपस्थित होते। यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरण करण्यासाठी देखील 3 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे। चला तर पाहूया आमचे प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे सर यांनी टिपलेले दृश्य। गजबजलेला आणि परिसरातले लोक इथे येतात आणि गजबजलेला असा कार्यक्रम इथं 7 दिवस पार पडतो। आणि मागील काय वर्षामध्ये आपली ही मढीची जागा ही इमारत आपली जुनी झाली होती, म्हणून आपण सगळे समाज बांधवांनी इथेच मला वाटतं मीटिंग घेतली आणि हिला नूतनीकरण कसं करता येईल याचा निर्णय आपण घेतला आणि आपण स्वखर्चाने हे शेडचं काम, समाजाच्या स्वखर्चाने आपण हे शेडचं काम केलं। आणि त्यानंतर मला समाज बांधवांनी, तात्यांनी, अण्णांनी, समाजाचे श्रेष्ठ जे आहेत त्यांनी मला शब्द टाकला की आपल्याला मढीसाठी काही ना काही निधी मंजूर करावा लागेल। आणि ते लक्षात घेता मी आपले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अरविंद जाधव सर यांच्याशी चर्चा केली आणि कसं मार्ग काढता येईल आणि इथं नागरिक सुविधामध्ये आपण 15 लाख रुपये इथं मंजूर केले। आता त्याची कार्यादेश पण झालेले आहेत। आपण उद्यापासून या कामाला आपण सुरुवात करू शकतो। अजून देखील एक प्रयत्न चालू आहे की आपली 18,000 स्क्वेअर फीट जी आपली जागा आहे, समाजाची जी जागा आहे, त्याला देखील आपण प्रयत्न आहेत का त्याला देखील मोठा निधी मंजूर होईल। मागच्या काळामध्ये 85 लाख रुपये मंजूर झाले होते, परंतु आपली सरकार गेल्यामुळे ते पैसे येऊन कलेक्टर ऑफिसला DPTCला येऊन ते पैसे परत गेले, कारण आपली सरकार बनू शकली नाही। परंतु आपले आमदार जयकुमार रावल यांचे सतत प्रयत्न चालू आहेत आणि कालच मला आमदार कार्यालयातून फोन आला तर त्याचे डॉक्युमेंट्स आजच आपल्याला त्याची पूर्तता करावी लागेल। म्हणजे मी जास्त काय बोलत नाही, ते आता वर्क ऑर्डर होईल, टेंडर होईल तेव्हाच आपण त्याची चर्चा करू, कारण एकदा निधी आपला परत गेलेला आहे तर ते देखील आपले प्रयत्न चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये आपण मोठी अशी भव्य तिथं मंगल कार्यालयाची उभारणा करू संत सावता महाराज या नावाने, ती पण लवकरात लवकर। नमस्कार, आपण पाहत आहात GS9 न्यूज। भीम आर्मी भारत एकता मिशन भिवंडीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च। भिवंडी येथे 16 वर्षीय विद्यार्थी संकेत भोसलेला क्षुल्लक कारणावरून शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी भर दिवसा व्हिडिओ करत अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती। त्यामध्ये संकेत भोसलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तो मयत झाला। दलित समाजातील विद्यार्थ्याचा जानी बळी घेतला। मयत संकेत भोसलेला न्याय मिळावा, आरोपीला फाशी देण्यात यावी, पीडित कुटुंबाला संरक्षण मिळावं, पीडित कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी यासाठी भीम आर्मी भारत एकता मिशन लातूरच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, समाज बांधव, माता भगिनी राज्य सरकारच्या विरोधात काढलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ॲडव्होकेट अक्षय धावारे, महाराष्ट्र प्रदेश संघटक
भीम आर्मी भारत एकता मिशन. नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उंडणगाव प्रतिनिधी अजिम शेख. सिल्लोड तालुक्यातील नाणेगाव येथे मुजीम सिंघल यांची भारतीय सीमा सुरक्षा दलामध्ये निवड झाली. त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे सत्कार करण्यात आला. भाजपा प्रदेश चिटणीस तथा सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख सुरेश बनकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे, भाजपा जिल्हा चिटणीस मेघराज चौंडिये, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय पाटील वानखेडे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक त्रिंबक पाटील गव्हाणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस द्वारकादास पंडित, पत्रकार अंकुश पाटील, जावेद सिंगल, आनंद वाहुळ आदींसह गावकरी उपस्थित होते. तो मुलगा आहे तेवढाच प्रिय आहे सरकारला की तो चांगला शिकला पाहिजे, त्यांना चांगले मार्क घेतले पाहिजे आणि ते नोकरीला लागला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे की आता सर्वजणांनी सांगितलंच आपला नमाजचा वेळ झालेली आहे. अनेक वेळात आपण भेटू, पण अशा चांगल्या कामाला सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे, सर्व समाज एकत्रित झाला पाहिजे. आणि जे शासनाने जे योजना काढल्या वेगवेगळ्या, आता मुलीसाठी मोफत शिक्षण काढले, या जून पासून ज्या मुली शिकतील त्यांना जे शिक्षण इंजिनिअरिंगचं असेल तर मेडिकलचं असेल ते 10-10, 15-15, 20-20 लाख रुपये फीस लागतील. त्यांना पूर्ण पैसे शासन भरणारे, फक्त मार्क चांगले पडले पाहिजे. सगळं शासन भरणारे महाराष्ट्र शासन, आपल्या मोदी साहेबाचं शासन मुलीसाठी मोफत शिक्षण येते. मुस्लिम असो, मराठा असो, का ब्राह्मण असो, का इतर जातीचा कोणता असो, त्याला पूर्ण शिक्षण मोफत केलेले आपल्या शासनाने. मुली चांगल्या पुढे गेल्या पाहिजे, डॉक्टर झाल्या पाहिजे, इंजिनियर झाल्या पाहिजे. जसं आता आपण चांगले शिक्षक झालो पाहिजे. आपण त्याच रूढी परंपराला न जाता आपण चांगलं शिकावं, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं. आणि ज्या अडचणी असतील, आम्ही समाजकार्य करणारे लोक, राजकारणात जरी भारतीय जनता पार्टीचे काम करणारे लोक जरी असतील तरी आम्ही समाजकारण करणारे लोक आहे. म्हणून आम्ही तुम्हाला जे जे सांगशाल निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू. तुम्ही काम सांगल्यानंतर जेवढं आमच्याकडून शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. आमच्या संपर्कात राहा. आणि भाऊंना मी पुन्हा शुभेच्छा देतो. आज आपण हा छोट्याशा आता तू हे झालेला आहे, अजून परीक्षा देऊन मोठा अधिकारी होईल अशा आमच्या शुभेच्छा या मुलाला. आणि बाकीच्या राहिल्यांना आपण सांगतो की आपण चांगलं काम करावं अशी नम्रपणे विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपतो. आपला नमाजचा टाइम झालेला आहे. आपण निश्चितपणे आपलं धार्मिक काम करावं असं नम्रपणे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.